नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. ईश्वरनिष्ठांच्या या मांदियाळीत आपलं मनपूर्वक स्वागत. भक्तजन हो, भक्तिरंगात रंगून जाण्यासाठी संत शब्दांचे दिवे आपल्या अंतःकरणात सतत उजळत राहावेत म्हणून एकाग्र चित्ताने आपण सगळेजण इथे समोर बसलेले आहात. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, असं ज्या संत श्रोत्यांचं वर्णन ज्ञानदेवांनी केलं ती योग्यता आपल्यालाही, आणि म्हणूनच आपल्या आशीर्वादानं पुढचा सगळा कार्यक्रम, ही सगळी मैफल रंगून जाण्यासाठी मनापासून आपल्याला प्रार्थना. वक्तृत्व अवधानाचा चारा, ते अवधान आपल्यामध्ये आहे आणि म्हणूनच सूर आणि शब्द यांचा हा भक्तिरंग आतून उजळत जाणार आहे. या क्षणी संत एकनाथांचे शब्द गाण्यासाठी पंडित संजीव अभ्यंकर हे उत्सुक आहेत. एका जनार्दनी असं गुरुशी ज्यांनी आपलं नातं जोडलं असे संत एकनाथ. खऱ्या अर्थाने आपल्या कर्मातून त्यांनी पूजा कशी करावी ते सांगितलं. पूजा केवळ मंदिरातली नव्हे, पूजा केवळ चंदन धूप दीपाने नव्हे, तर आपल्या कृतीतूनच पूजा कशी होते हे एकनाथांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलं. आज बंडखोर या शब्दाचा अर्थ फार वेगळ्या प्रकारे आपण वापरतो, परंतु त्या काळातले सगळे कर्मठ रीतिरिवाज मोडून उपेक्षितांच्या वस्तीत जायचं आणि त्यांच्याबरोबर ब्रह्माभोजन जेवायचं, ही गोष्टच न्यारी. खऱ्या अर्थाने ब्रह्म जाणणारे ते ब्राह्मण असे संत एकनाथ. तहानलेल्या गर्दभाच्या मुखी आपल्या कमंडलूतील गंगा देऊन त्याची तहान तृप्त करून पूजा नेमकी कशी करावी हे एकनाथांनी आपल्याला सांगितलं. आणि म्हणूनच मनाचं उन्मन करणारी ही पूजा आहे कुठे, तर ती आपल्या मनातच. पण पूजा करण्यासाठी आणि सगुण रूपात सर्वसामान्य जनांना कुठेतरी झुकावं, नम्र व्हावं म्हणून हवी आहे एक पवित्र जागा. विठ्ठल रूपात एकनाथांनी ती पाहिली. अशा सावळ्या विठ्ठलाचं मन उन्मन करणारं रूप आपल्याला इथे सापडेल. या अभंगामध्ये गातायत पंडित संजीव अभ्यंकर आणि एकनाथांच्या शब्दाला संगीत दिलंय प्रसिद्ध तबलावादक केदार पंडित यांनी. ऐकूया आणि मनपूर्वक भान हरपून टाकूया.
ठेवुनी कटी समपाय विटी समपाय विटी समपाय विटी समपाय विटी देखियला समपाय विटी देखियला समपाय विटी समपाय विटी देखियला देखियला विठ्ठल सावळा पंढरी उभा विठ्ठल सावळा पंढरी उभा राही रखुमाई शोभती त्या बाही 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 राही रखुमाई राही रखुमाई राही रखुमाई राही रखुमाई शोभती त्या बाही वैष्णव दोही बाही गरुड पारी वैष्णव दोही बाही वैष्णव दोही बाही गरुड पारी गरुड पारी विठ्ठल सावळा पंढरी उभा विठ्ठल सावळा पंढरी उभा धन्य त्याची शोभा धन्य त्याची शोभा शोभतसे शोभतसे विठ्ठल सावळा पंढरी उभा विठ्ठल सावळा पंढरी उभा एका जनार्दनी पाहुनिया ध्यान एका जनार्दनी पाहुनिया ध्यान पाहुनिया ध्यान पाहुनिया ध्यान पाहुनिया ध्यान पाहुनिया ध्यान पाहुनिया ध्यान एका जनार्दनी पाहुनिया ध्यान एका जनार्दनी पाहुनिया ध्यान मनाचे उन्मन मनाचे
उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन होत असे मनाचे उन्मन होत असे मनाचे उन्मन मनाचे उन्मन होत असे होत असे विठ्ठल सावळा पंढरी उभा विठ्ठल सावळा पंढरी उभा धन्य त्याची शोभा धन्य त्याची शोभा धन्य त्याची शोभा शोभत से शोभत से विठ्ठल सावळा पंढरी उभा विठ्ठल सावळा विठ्ठल सावळा विठ्ठल सावळा पंढरी उभा. भक्तजन हो, आपली दिनचर्या कशी असावी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. पण संत नामदेवांनी आपल्या सहज सोप्या शब्दांतून आपला दिनक्रम कसा असावा हे सांगितलेलं आहे. पंढरीची वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. एवढंच आपल्या आयुष्यात घडलं तरी आपलं जीवन सार्थकी लागेल असं त्यांना वाटत होतं. संत नामदेवांनी नेहमीच आपल्या कर्मांतून ही आपली पूजा मांडली. पुष्कळदा आपण असं म्हणतो की पुष्कळ काही करावंसं वाटतंय, नाम घ्यावंसं वाटतंय, परंतु काय करणार, हा प्रपंच जो आहे ना त्या प्रपंचाने म्हणे घट्ट धरून ठेवले आम्हाला. पण खरं म्हणजे कोणी कोणाला घट्ट धरलंय याची एक सुंदर गोष्ट सहजगत्या आठवली. त्या गोष्टीमधला एक मुक्त पक्षी हा खरं तर मुक्त आहे, परंतु त्या पारध्यांनी बांधलेल्या एका दांडीजवळ तो येतो. गोल फिरणारी अशी ती दांडी, त्या दांडीवर तो बसतो आणि चटकन गरकन फिरल्यामुळे तो उलटा होतो आणि पायानी ती दांडी घट्ट धरतो. खरं म्हणजे एका क्षणात तो मुक्त होऊ शकतो, कारण भोवती जाळं नाही आहे. पाय सोडले की पुन्हा खुलं गगन बोलावतंय, परंतु त्याला सारखं असं वाटतंय की जर मी पाय सोडले तर मी खाली पडीन. पुष्कळदा असंच असतं. प्रपंचात राहून सुद्धा आपल्याला परमार्थ साधता येतो हे सांगण्यासाठी अनेक संतांनी आपलं जीवन आपल्या समोर त्यांच्या अभंगांतून मांडून ठेवलं. संत नामदेव हे असे संत की ज्यांनी आपल्या कार्याचा, आपल्या अभंगाचा, आपल्या शब्दांचा पिसारा आपल्यापुढे मांडला आणि कसं जगावं हे सांगितलं. पूर्ण समर्पण हीच खरी ईश्वर पूजा असते. आणि पूर्ण समर्पण होतं केव्हा, जेव्हा कळतं की माणसाला कुठे थांबावं ते कळतच नाहीये. टॉल्स्टॉयची गोष्ट आपल्याला माहिती असेल. जगप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक टॉल्स्टॉय, त्या गोष्टीमधला तो माणूस, गरीब माणूस राजाकडे जातो आणि म्हणतो, राजा काहीतरी दे रे मला, मी अतिशय दीन आहे. राजाला दया येते. राजा म्हणतो, जा सूर्यास्तांपर्यंत धावशील तेवढी जमीन तुझी. आणि तो दीन मनुष्य धावू लागतो. कुठं थांबायचं त्याला कळत नाही. अजून जमीन हवी, अजून जमीन हवी, अजून जमीन हवी. आणि सूर्यास्त होतो, तो थांबतो. पण तो थांबतो तो सर्वार्थाने त्याचा श्वासही तेव्हा थांबलेला असतो. केव्हा थांबावं हे माणसाला कळलं तर तीच त्याची नव्या जीवनाची सुरुवात होईल. म्हणूनच संत नामदेवांचा अभंग पूर्ण समर्पणाचा आता होणार ते हो का सादर करतायत पंडित संजीव आंबेकर आणि संगीत केदार पंडित यांचं. आ
आता होणार ते हो का? पंढरीनाथा आता होणार ते हो का? पंढरीनाथा आता होणार ते हो का? पंढरीनाथा न सोडी सर्वथा पाय तुझे, न सोडी सर्वथा पाय तुझे, न सोडी सर्वथा पाय तुझे, आता होणार ते हो का? पंढरीनाथा आता होणार ते हो का? पंढरीनाथा हृदये तुझे ध्यान, मुखी जपे नाम, जपे नाम. हृदये तुझे ध्यान, तुझे ध्यान, तुझे ध्यान, तुझे ध्यान. हृदये तुझे ध्यान, मुखी जपे नाम, जपे नाम, जपे नाम. हृदये तुझे ध्यान, हृदये तुझे ध्यान, मुखी जपे नाम. हाची नित्य नेम सर्व माझा, हाची नित्य नेम सर्व माझा, हाची नित्य नेम, हाची नित्य नेम सर्व माझा, हाची नित्य नेम सर्व माझा. विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. आता होणार ते हो का? पंढरीनाथा आता होणार ते हो का? पंढरीनाथा न सोडी सर्वथा पाय तुझे, न सोडी सर्वथा पाय तुझे, न सोडी सर्वथा पाय तुझे, आता होणार ते हो का? पंढरीनाथा आम्ही तुझी देवा धरिलेली कास, 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 आम्ही तुझी देवा धरिलेली कास. आम्ही तुझी देवा धरिलेली कास. न करी उदास पांडुरंगा, न करी उदास पांडुरंगा, न करी उदास पांडुरंगा. विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. आता होणार ते हो का? पंढरीनाथा आता होणार
भक्तजन वत्सला वत्सला नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा 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 नामा म्हणे देवा भक्तजन वत्सला नामा म्हणे देवा भक्तजन वत्सला नामा म्हणे देवा भक्तजन वत्सला क्षण जीवा वेगळा न करी मज 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 विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठला 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 पांडुरंग विठ्ठला 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 पांडुरंग विठ्ठला आता होणार ते हो का पंढरीनाथा आता होणार ते हो का पंढरीनाथा न सोडी सर्वथा पाय तुझे न सोडी सर्वथा पाय तुझे न सोडी सर्वथा पाय तुझे आता होणार ते हो का